रामराजे नाईक निंबाळकरांची समजूत काढण्यात अजित पवारांना यश। सूत्रांची माहिती तर निंबाळकरांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर देवगिरीवर तातडीची बैठकीत युती धर्म पाळण्याच्या अजित पवारांच्या सूचना। 400 पारचा नारा देण्याऐवजी संसदच ताब्यात घ्या पण मित्रपक्षांना मान राखा। गजानन कीर्तीकरांचा मोदींना टोला तर विरोधकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावणं भाजपची संस्कृती, कीर्तीकरांचं वक्तव्य। धनंजय महाडिकांकडून लीड देणाऱ्या तालुक्याला अधिकच्या निधीची घोषणा। लीड देणाऱ्या तालुक्याला महाडिक देणार 5 कोटींचा अधिकचा निधी। चंदगडमधील प्रचार सभेतील घोषणेचा व्हिडिओ व्हायरल। कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमध्ये महायुतीचं आंदोलन। महाविकास आघाडीने शिक्षकांना प्रचारात गुंतवल्याचा आरोप। आंदोलक आणि प्राचार्यांमध्ये शाब्दिक चकमक। 4 जूनला सर्व सरपंचांचा हिशोब घेणार। हवं तसं लीड मिळालं नाही तर परत निधीसाठी तक्रार करू नका। कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नितेश राणेंचा सरपंचांना सज्जड दम। कोण नकली आणि कोण असली लोकच ठरवतील। पक्ष फोडायचा आणि दुसऱ्यांना नकली बोलायचं। जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांना टोला। नाशिकच्या लोकसभेचा तिढा आज सुटण्याची शक्यता। नाशिकसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष आग्रही तर हेमंत गोडसे, छगन भुजबळ की तिसऱ्यालाच लॉटरी याकडे लक्ष। महायुतीचा जागा वाटप आज जाहीर होणार। नाशिक, पालघर, मुंबईचा तिढा सुटल्याची आमदार संजय शिरसाटांची माहिती। रावेरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये बंडखोरीची शक्यता। आमदार संतोष चौधरी अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत। श्रीराम पाटलांना उमेदवारी दिल्यानं संतोष चौधरी नाराज। महाविकास आघाडीची पालघरमध्ये जाहीर सभा। भारती कांबळींच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन तर उद्धव ठाकरे सभेला करणार संबोधित। सुनील तटकरेंच्या शेकाप नेत्यांना कानपिचक्या। जिल्ह्यात नेहमी शेकापाने काँग्रेसमध्ये लढती झाल्या। राजकीय नकाशावरून तुम्ही का बाजूला गेला त्याचा विचार करा। सुनील तटकरेंचा शेकापला सल्ला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।